पक्का तसं गेलं? मला सांगितलं का नाही मग काल? मलाच नंतर कळालं होतं दूध गरम करायला गेल्यावरती. तुम्ही घाबरलो ना. मी जसं तर सकाळी सकाळी आलो पाणी प्यायला, बघतो तर गॅसचं बटन चालूच. म्हणून मी तिथून डायरेक्ट मेन स्विच तिन्ही बंद बटन केलं. दिसली नाहीत काय आहे? नाही, मी हेच बघितलं. मी म्हटलं यार साला हे असं का चालू का ठेवलंय बटन? खाली बस बेटा, खाली बस. अच्छा ठीक आहे उभाच राहा. पी पी पी. थोडंसं दूध गरम केलंय भागासाठी, कारण की ते उठून थोडीशी रडते, तर कदाचित तिला भूक लागली असेल. सकाळी सकाळी आता पार्सल आलंय पूजाचा. ड्रिलिंगचा आवाज चालू आहे बाहेर बिल्डिंगचा, ज्यामुळे भाग्याची झोप मोड झाली आणि भाग्या पण उठून बसले. कालपेक्षा तब्येत जरा बरी आहे, तर आमचा अजून गरम आहे. बेटा तुझी झोप झाली की नाही कशावरून समजेल? याच्यावरून. हे ऍक्च्युली थोडं आता फुल खेळू लागलाय परत. पूजा बोलत होती की काल नव्हतं दिलं पाहिजे, बर्थडे होता, तर भाव्याने पण एन्जॉय केलं असतं. बट मला वाटत होतं सॅटर्डे आणि ट्युजडेला चालू असतं आपल्या इथे वॅक्सिनेशन सेंटर. म्हटलं आजच करून घेऊ, मंगळवारी परत भाव्या आजारी पडली, तू घरी नसशील, ऑफिसमध्ये असशील, आणि अशा टायमाला मम्मी पाहिजे बाळाजवळ. ते तिला पण समजतं, बट तिला असं वाटत होतं की जस्ट असावी ती बर्थडेला एन्जॉय करावं. बट ठीक आहे, बर्थडे होऊन गेला, भाव्या सोबत होती आणि नाव शी इज फाईन. एकदाच ते पोलिओचं वॅक्सिनेशन केलंय, तर आता काय नाही, आता सीधा किती 5 वर्षानंतर. अरे लगेच फोन पाहिजे. ताप जरा अजून डोक्यात आहे. काय थोडासा आहे ताप अजून. पंच कसं काढायचं बेटा? राईट पंच, कम ऑन पंच. या पंच पंच. हा काय प्राइस वर वा, काश्मीर असेच टॉप मागवत राहा. भिंतींवरती बाहेरून पाणी स्प्रे करणं चालू आहे, कारण की ते जे पण नाजूक भिंत असेल जी पाण्याने तुटणार आहे, तर त्याच्यामध्ये ढिगाळ निघतील आणि मग ते पुन्हा त्याच्यामध्ये सिमेंट भरणार वगैरे, हे सगळं चालू आहे प्रोसेस. तर त्यामुळे आपल्या खिडकीवरती मारले तर सगळं आतमध्ये पाणी पण आलंय आणि सगळं सामानावरती पण थोडंसं हे झालंय. एकदाच जे काय आहे ते होऊन जाऊ द्या, म्हणजे ते थोडंफार तरी व्यवस्थित जरा लुक येईल बिल्डिंगला बाहेरून. मग त्याच्यानंतर आपण मग आपल्या रूम ओनरच्या पाठी लागणार आहे थोडंफार तरी, की सर 3 साल हो चुके हम एक ही जगह रह रहे, प्लीज त्याला थोडासा कलर करून द्या घराला व्यवस्थित. बिकॉज सिरियसली फ्रेंड्स, मला पण वाटतं थोडं अजून पुढे गेलो आम्ही गोरेगाववरून, तर 14,000 जो आपण इथे रेंट पे करतोय, ऍक्च्युअल मध्ये एकदम छान रूम भेटेल. बट आता हे पूजाचं ऑफिसच जवळ आहे, आणि या काय मेन रिझन काय होतं, तर आहेत काय इम्पॉर्टंट पॉइंट्स, इम्पॉर्टंट रिझन ज्यामुळे आपण इथल्या इथेच राहतो. याच कॉलनीमध्ये किंवा समोर बिंबिसार नगरमध्ये किंवा जवळपास जोगेश्वरीमध्ये 14,000 किंवा त्याच्यापेक्षा कमीमध्ये अजून थोडंसं रेंटवरती असेल, तर मग नक्कीच आपण शिफ्ट होण्याचा प्लॅन करू. सगळं सिमेंट आत घुसलं ना, आणि त्यात पूजा भडकत होती त्याच्यावरती की पाणी धीरे मार. मग काय होतंय हळू मारायला? किती स्प्रे प्रेशरने मारतो. इथे येणार आहे परत नाही, आपण इथं परत आता पाणी मारणार आहे, म्हणजे खिडकी बंद करून इधर वापस से मारने वाले हो क्या? शीशा इसका ऊपर भी मारा है क्या? ये जो ऊपर की तरफ मारा है क्या? हाँ, क्योंकि उधर बहुत धूल लगता है ना, तो मार दिया ऊपर, शीशा मारना बाकी है। शीशे पे, शीशे के ऊपर शीशा मार देगा तो साफ हो अच्छा इधर. हाँ ठीक है. इधर से मार, अंदर से. ए अंदर आतून कुठून? तू पाणी जरा ओढेल ना आत. ए इडी नहीं अंदर आ जाएगा पूरा. थोडासा हळू नाही प्रेशर करून मार. क्या तेल नको अरे हळू प्रेशर नाही करू शकत. पूजा ना पागल. बस बस
बस बस बस बस पूर्ण ह्याच्यावरती तुझं काय अजीब रिक्वेस्ट असते यार तुझी. बंद कर खिडकीचं त्यांना काम करूया. म्हणून पडदा थोडा हेवी आहे म्हणून सगळं पाणी पडद्याला लागून बाहेरच्या बाहेर राहिलं तरी थोडंफार, नाहीतर मग सगळं आत घुसलं असतं. मैं कांच बंद कर रही हूँ, कांच के ऊपर मारोगे क्या? चल तो मारून गेला तर पडदा लाव. काही नाही झालं बेटा, सगळं ठीक आहे सगळं. काय नको हेडफोन नको 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 नाही बाळा प्लीज. थँक्यू थँक्यू. अजून आता काय उघडा नको लावाय, सगळं केलं त्यांनी तू बोलल्याप्रमाणे. तर प्लीज आता शांत राहा. आणि आत कुठून कुठून वरतून पण गेल्यामुळे आज बऱ्याच दिवसांनी ह्या साड्या फायनली आज काढल्यात खाली. तुम्ही काढायची का स्प्रिंग पूजा? दुसरी स्प्रिंग नाही ना आपल्याकडे. हा दुसरी स्प्रिंग पाहिजे ना, तिथे पडदा तर लावावं लागणार. मग आणता येईल ना संध्याकाळी मार्केटमध्ये गेल्यावर आणू. हे जरा धुवून मला रिटर्न दे. नाही अरे मी व्हिडिओ अपलोडिंगसाठी बसलो रे, एडिट करतो म्हणून. पूजा एकटी काय एकदम मेहनत करून आता उभीच आहे. तर मी बोलतो पंख्याच्या पाती पण हे करून घे जरा. हा हे ढकल ना, मला होत नाही. पण हे कशाला मी ते बोलतो हिला की एक छोटा आपण कपाट घेऊया, त्याच्यामध्ये भागाचे पण थोडेफार कपडे, तुझे साड्या पण झाले. कपाट घरात कपडे एकदा आतमध्ये पॅक झाले ना पूजा, घर एकदम आपलं जरा मोकळं वाटेल. समजतं तुला? नाही बसलं हर्ष. हे ह्याला थोडंसं पुढं घे, ह्याला थोडंसं पुढं घे बेबी. ते तर पूर्णच बाहेर पडेल मग. ते कोपऱ्यातच राहू दे ना मोठंवाला पूजा. हे इथं हे वाला जर इथं लुडकलं ना पूजा या बाजूला तर लय बेकार सीन होईल. थोडंसं त्याला बाहेर घे, थोडंसं पुढे घे खालच्याला. मी आत्ता पण तेच सांगतो, तू तरी ऐकत नाहीयेस तुझा. समजतंय? बाहेर घे त्याला, आत्ता पण तेच सांगतो. हा आता या बाकीच्या गोष्टी पाठी टाक, म्हणजे तो प्रेशर पाठी पडेल. हा असं ऐकायचं. टाक पाठी अजून. आता ह्याचा मोठा वेट आहे, ह्याला बाजूलाच ठेव. ह्याला अजून खालच्याला थोडं बाहेर काढलंस ना की व्यवस्थित होईल. अजून थोडंसं बाहेर काढ. हा ते पडणार आहे. डबे पडतील. जे काय करते एकटीच करते, बिकॉज कधी पण यावं तिला एकटीला पण, आणि ती करतेच नाही. मी असंच कुठं ऐकून कोऑर्डिनेशन झालं ना सगळं व्यवस्थित होतं. घे पडलं परत. मी सांगतोय पूजा, ते त्याच्यावरती हाते ठेव खाली. ती मोठी पिशवी ती खाली ठेव. हा सरकव ती ह्याच्यावरती घे. हा ते डबे सरकव थोडेसे आतमध्ये. इथून पट्ट्या पडायला लागल्यात. त्याला पाठी सरकवू नको माझी आई, त्याला बाहेर घे पूजा, ते परत पडेल पूजा. हा चल पॅक बसव दे. आता ओढणी कुठून लावणार आहे सोरतून? बस हे डबे आतमध्ये सरकव. हे कोपऱ्यातून खाली यायला लागले. ह्याला बोलतात प्रॉपर कोऑर्डिनेशन. आता नाही तर स्वतःच्याच मनाचं ऐकायचं, स्वतःच खरं करायचं, मग होऊन बसतं. एकदम हुशार आहे आपली पूजा. तिने मस्तपैकी हा जो स्प्रिंग होती आतल्या बाजूने ते साड्यात ठेवल्यानंतर लक्षात आलं तिला की ही स्प्रिंग इथे तिने लावलीच नाही, त्यामुळे पडदा नव्हता लावता येत. तर मग आता हिने काय डोकं लावलं माहीत नाही, पण हिने काहीतरी करून तिथे स्प्रिंग तिथे ते खिळा जो आहे तिथे अडकवले.
आणि आता पडदा पण व्यवस्थित लागलाय, पहिल्यापेक्षा बेटर लागलाय. हा पूजा दिमाग आहे हिला, खूप चांगला आहे. पाय फोल्ड करता येत नाही ना म्हणून बिचारे लांब बिंब करते. ते असे पाय एक एक लांब करून पुढे पुढे सरकते, पाय सुजलाय म्हणून. आणि हा फ्रेंड्स आपल्याला कमेंट पण आली होती एका ताईची. ॲक्च्युली आहे इयरबड बोटचा 121 Pro. हा मी ॲक्च्युली खास करून कॉलिंग पर्पजसाठी घेतला आहे, कारण की बाहेर वगैरे असल्यावरती नॉईस कॅन्सलेशन याचं चांगलं काम करतं. आणि मला चांगला गाणे वगैरे ह्याच्यामध्ये ऐकण्याला घ्याल तर ह्याचा खूप थोडासा आवाज कमी आहे, एकदम मोठा पण असा कानात वाजतो असा आवाज नाही आहे, एकदम हलकं. जर कोणाला गाणे ऐकायचा शौक आहे, गाणे ऐकत बसणं वगैरे असं, आयफोनला पण कनेक्ट होतं, आयफोनच्या जे सिरीला पण काम करतं आणि गुगल असिस्टंटसाठी पण काम करतं. हे होल्ड्स पण याचे चांगले, डबल टॅपमध्ये फॉरवर्ड बॅकवर्ड सगळं काय काय आहेच फंक्शन याच्यामध्ये. गुड फॉर इट, बजेट फ्रेंडली पण आहे. अराउंड काहीतरी 1200 का 1500 कितीला तरी पडला होता. तर मी तेव्हा खूप वेळ झाला हा यूज करतो. माझ्याकडून एकदा दोनदा पडलं पण आहे, बट तरी पण हे काय अजून डॅमेज झालं नाही आहे. आणि कधी जर व्यवस्थित काम नसेलच करत तर मला केसमध्ये टाकतो की आपण खालतून हे बटन दाबलं रिस्टार्टचं, तर मग हे 2-3 मिनिटानंतर मग परत रेडी टू यूज होतं व्यवस्थितपणे. रात्रीचं पण जेवण झालंय, आता आराम. पण ऍक्च्युली जेवायलाच बसलो होतो, तितक्यात तिकडची साईड पूर्ण आली म्हणून आता या साईडनी जेट स्प्रे म्हणजे ते स्प्रे मारायला लागलेत. तर बिचारी असं जेवणाचा हात घेऊन उठली पटपट. पाय दिसतोय, पाय हा पाय. असं आम्हाला वाटतं तर आहे की यार जेवताना नव्हते आले पाहिजे, बट एक हा पण पॉईंट आहे यार. आता हा माणूस कधीपासून हे दोघं सकाळपासून पाणी मारतात आहे. आय होप सो ह्यांचं पण जेवण झालं असेल आणि ते भरपेटच त्यांचं काम करत असतील जे काय करतात ते. सगळं पाणी जर काही आतमध्ये येण्याची शक्यता आहे तर मध्ये पडदा न लावल्यामुळे आत येईल आणि पडदा लावल्यामुळे थोडंफार तरी बाहेर राहून जाईल. खाना हो गया आपका खाना हो गया? मेरे को लगा सुबह से आप पानी मार रहे हो कि खाना बिना खाए कि नहीं कुछ? काय को छेडता रे बाबा पराई औरत को, तू काय को छेडता? तिकडचे फक्त कडी लावले का बघा विंडोची. हो लावले. पडदा लाव कारण की मी ते जेवत बसलो. अरे पूजा तुला बोलतोय मी बघ, उडलं सगळं पाणी इथं, ऐकत जा. डाडा आहे डाडा, डाडा सांगते तू. पाग आहे डाडाची पाग. बापरे पूजा पूजा किचन मध्ये गेल्या. पूजा लवकर जा लवकर जा लवकर जा. बघा ना डबे माझे खराब झाले यार. काढ ती पिशवी काढ. नको नको राहू दे, त्या पिशवीमुळे ऍटलीस्ट पाणी आडवं जाईल. सरक 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 सरक. रडायला काय नाही झालं, रडायला काय नाही झालं. विचार हो गया. काय झालं? काही नाही, घाबरण्यासारखं काहीच नाही बेटा.
आरामात उभी राहा. हा बस बेस्ट आहे. धूळ आहे ना, पाणी मारायचं निघून जातो. जेवणाला इतक्या वेळ तात्काळ ठेवणं बरोबर नाही, तर त्यामुळे मी जेवायला बसतो. पूजा बघून घेईन तिथं जे काय थोडंफार चालू आहे ते, आणि ती करू शकते हँडल प्रॉपर. तिला हेल्प लागली तरी मी आहे तिथं बसलोय. डाळ भात, सुकी मच्छीची भाजी होती, चपाती, आणि कालच्या हॉटेलमध्ये आपण ठेचा घेऊन आलो होतो. तर थोड़ा सा प्रेशर विंडो में कैसे किया था, थोड़ा सा प्रेशर कम किया था और इधर मारा था वैसे उस तरफ. अरे पूजा तू कुठं हातून मारायला सांगते. पूजा बघ पूर्ण टीव्हीवर पाणी उडतंय यार. तू काय इस साइड पूजा सगळं इथं घरात उडेल पाणी. हा नक्की. बस थँक्यू. पूजा असू दे. खिडकी एक हा अलग अलग रिक्वेस्ट असते पूजा तुझी. असू दे. बघ किती क्लीन झाले बघ. अरे बघ किती क्लीन तर सोड, सगळं टीव्ही वर पाणी उडलंय इथून आतमधून. 2-3 दिवसा अगोदर आपल्याला एक कमेंट आली होती की बायकोला कामाला पाठवून स्वतः घरी बसून खातोय. तर त्या कमेंटला रिलेट आता काहीतरी आत्ताचा सीन आहे. बायको तिथे काम करते आणि मी बसून खातोय. पूजाने सगळं क्लीन करून टाकलंय आता. बेटा नको बेटा, तसं नाही करायचं जेवत असताना बाळा, तसं नाही करायचं बेटा जेवणासोबत. ताकद आहे. मम्मानी जेवण तर बनवलं. बाळाला जेवायचं. पण सिरियसली सांगतो, बाहेरून त्यांनी पाणी मारून घेतलंय ना, नको बेबी, बाहेरून जेवढं पाणी मारून घेतलंय ना, त्याच्यामुळे घरामध्ये असा फील येतोय जसं की पाऊस येऊन गेलाय. बरं मी काय बोलतो, दोघांनी पण डिस्टर्ब नाही करत. मला आता डिस्टर्ब तिला थोडी आरामाची गरज आहे. तिने ऍक्च्युअल मध्ये एकटीने सगळं काय आवरून घेतलंय. खरं खोकला येतं जेवण बनवत झाले. खोकला येतं जेवण बनवतो. मी पागल आहे. रील्स नाही बनवायचंय का? 2 मिनिटं. हर्ष फक्त चहा मध्ये साखर आणि चहा पावडर तर टाकून आले, म्हणजे तोवर नंतरला अजून कंटाळा करशील तर मग. नो 2 मिनिटं दे मला, आले मी. झाली आहे संध्याकाळची टाइम. पूजा जस्ट झोपेतून उठली आहे आणि उठून तिने दिवाबत्ती केली आहे. सोबतच अगरबत्ती वगैरे पण लावली आहे. त्याचा छान सुगंध सुटलाय घरामध्ये. एवढा मोठा फिल्टर कॉफीचं पॅकेट घेऊन आलेस. तर कॉफी माझ्यासाठी आणली. बटूक हातावर लागलं बेटा घंटी मम्मीच्या. नेहमी काही ना काहीतरी बेटा लागत राहतं तुझ्यामुळे मम्माला. असं नाही बेटा करायचं. सॉरी बोल असं कर. सॉरी ते नाही होणार. राग आला राग. बर्फ काढत होतो आता फ्रीज मध्ये. तुम्हाला अगोदरच्या व्लॉग मध्ये पण शेअर केलं. फ्रीजर आपला फ्रीज मधला तो व्यवस्थित काम नाही करतो, जास्तच फ्रीज होतो. तर त्याच्यामध्ये लगेच बर्फ जमा होतो पूर्ण. तर त्यातून जस्ट आता थोडासा बर्फ काढलाय मी, कारण की त्याच्यामध्ये ट्रे नाही ठेवू शकत आपण. त्यामध्ये तो खालचा जो पार्ट आहे, जो आपण ड्रॉवर सारखा ओपन करतो त्याचा सेल्फ, त्याच्यामध्ये पण बर्फ जमा असतो. त्यामुळे आपण तिथं ठेवू नाही शकत आहे. आता हा बर्फ आपण घेतलाय का कामासाठी ते दिसेलच तुम्हाला आता. हलका अच्छा हे बघ तुला आता गेम पाहिजे होतं ना. हे बघ गेम पाहिजे. हा बस कोणी लावला? मम्माने का? मम्मा परत लावायला. डिंग डोंग. इथे पूर्ण होतो आजचा दिवस. इतका वेळ दिलात ब्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मला बसून धन्यवाद.
भेटू लवकर उद्या आपण नवीन ब्लॉग मध्ये सकाळी 8 वाजता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. काय डान्स आहे हा? तोच डान्सच होती बाहेर येण्या अगोदर जी पोटात असताना तू केलेलास गरब्यामध्ये. काय बोलली काय माहिती डबू. बाय बाय फ्रेंड्स. बाय आता कसं बाय. पाय बिलवर होतोय. काल जर हा बर्फ काढून दिला असेल ना तर आज व्यवस्थित राहिली असते ते. अरे पूजू बर्फ मला वाटलं नको नाही काम करणार. फोन डायरेक्ट हातात घेते ना तर इथेच बरोबर हात ठेवते कॅमेरा लेन्स वरती. तर मग आपण काम करू. आपण हा जो आपला ट्रायपॉड आहे ना तो कनेक्ट करून जर असा दिला तुझ्याकडे. हा हे घ्या पकडा. पकड बरं आता. हा हा शाबाश शाबाश. तरी बापरे तरी त्यालाच पकडते तू बेटा. सोड.